Okay, friends, today we discuss the topic that is the solid state. Okay, actually, in 11th standard, you already studied that one, that is the states of matter. You know very well, each and every matter can be having three physical states. Number first one, and that one is nothing but the solid physical state. Next one, that is the liquid, and last one, it is nothing but the gaseous physical state. Actually, there are the three physical states of any matter. If you can consider the solid, liquid and gaseous physical state, along with these three, there is another physical state and that one is called the plasma. आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा ही आता चौथी फिजिकल स्टेट आलेली आहे बाळांनो. ओके, पण आपल्या जे सिलेबसला 11th स्टँडर्ड मध्ये आपण काय स्टडी केलं तर इन स्टेट्स ऑफ मॅटर फर्स्ट यू कॅन डिस्कस गॅसियस स्टेट अँड आफ्टर दॅट लिक्विड स्टेट. गॅसियस स्टेटमध्ये तुम्ही सगळं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आयडियल गॅस इक्वेशन स्टडी केलेलं आहे. त्यानंतर गॅस लॉज स्टडी केले, दॅट आर नथिंग बट द बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, यू नो व्हेरी वेल, गेलुसॅक्स लॉ, करेक्ट, ॲव्होगॅड्रोज लॉ इज ऑल्सो देअर. लिक्विड स्टेटमध्ये पण परत तुम्ही क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर ह्या टर्म्स घेतलेले आहेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द व्हिस्कॉसिटी, व्हॉट इज द सरफेस टेन्शन, व्हॉट इज द व्हेपर प्रेशर, ह्या सगळ्या ज्या काही समजून चाला डेफिनिशन्स आणि ज्या छोट्या छोट्या काय आपल्याला प्रॉपर्टीज आहेत ते आपण 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केले आहेत. 12th स्टँडर्डमध्ये तुम्हाला सॉलिड स्टेट पूर्णपणे एक पूर्ण टॉपिक आहे, लक्षात घ्या. आता सॉलिड स्टेटमध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायचं हे एकदा डोक्यात पाहिजे आपल्या. तर नंबर फर्स्ट वन, कोणतंही सॉलिड घेतलं, लक्षात येतंय का बघा, तर त्याच्यामध्ये असलेल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट हा पहिला पॉईंट. नंबर नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे तर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स विच कॅन बी फॉर्म्स अ क्रिस्टल स्ट्रक्चर. कोणकोणत्या टाईपचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत ज्याला आपण ब्राव्हास लॅटायसिस असं आपलं नाव दिलेलं आहे. ते 7 प्रकारचे ब्राव्हास लॅटायसिस घ्यायचे. The 7 types of Bravais lattices, again they can be classified into total 14 types. ते 14 Bravais lattices आपल्याला कोणकोणते आहेत ते पण आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समजून चला एखादं सॉलिड आहे त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी करायची, लक्षात येतंय का बघा. आणि त्याच्यानंतर मग काही मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर मग डिफेक्ट्स, असं सगळं आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. ओके, आता सुरुवातीला आपण इंट्रोडक्शनमध्ये पहिल्यांदा काय करूया तर व्हॉट इज द सॉलिड, व्हॉट इज द लिक्विड अँड व्हॉट इज द गॅसी. फर्स्ट वन, यू नो व्हेरी वेल, द सॉलिड इट इज अ सबस्टन्स. आपल्याला कोणताही सॉलिड घेतलं तर आपल्याला माहिती आहे इट इज अ सबस्टन्स इन विच द पार्टिकल्स या ॲटम्स, मोलिक्युल्स ऑर आयन्स which can be present in that solid, they can be having a regular repeater manner. लक्षात घ्या, म्हणजे हे जे पार्टिकल सॉलिड मधले आहेत त्या सॉलिडची जी काय समजूनचा अरेंजमेंट ऑफ पार्टिकल आहे ते एका रेग्युलर पॅटर्न नाही. आता फॉर एक्झाम्पल समजून चला, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द फिजिकल स्टेट ऑफ दिस पेन, तर तुम्ही फटकन सांगाल इट इज नथिंग बट अ सॉलिड, बरोबर आहे. व्हॉट इज द फिजिकल स्टेट ऑफ दिस डस्टर, यू नो व्हेरी वेल ऑल्सो, इट इज ऑल्सो सॉलिड. When you can consider the water, it is nothing but the liquid. Oxygen, carbon dioxide, they are the gases in physical state. तुम्ही 5th स्टँडर्ड पासून सॉलिड लिक्विड गॅस शिकत आलाय बाळांनो. पण आता प्रश्न असा आहे की या पेनाला आपण सॉलिडच का म्हणायचं, व्हाय इट इज अ सॉलिड, लक्षात येतंय का बघा. या डस्टरला आपण सॉलिडच का म्हणायचं, पहिला पॉईंट क्लिअर. एवढंच काय आपल्याला माहिती आहे वॉटर कॅन बी ऑल्सो एक्झिस्ट इन 3 फिजिकल स्टेट अँड यू नो व्हेरी वेल दॅट वन इज नथिंग बट द सॉलिड वॉटर ज्याला आपण आईस म्हणतो. नेक्स्ट वन दॅट इज नथिंग बट द लिक्विड वॉटर ज्याला आपण फक्त वॉटर म्हणतो. अँड नंबर नेक्स्ट वन दॅट वन इज नथिंग बट द गॅसेस वॉटर दॅट आर नथिंग बट द वॉटर वेपर्स. म्हणजे एखादा कोणताही सब्जेक्ट फक्त त्याच फिजिकल स्टेटमध्ये असं नाही ना, तुम्ही गॅसेस वॉटरचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करू शकताय, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये करू शकताय, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एक माहिती आहे व्हेन यू कॅन कन्सिडर द सॉलिड कॅन बी कन्व्हर्टेड टू द लिक्विड व्हेन यू कॅन इट दॅट सॉलिड. सॉलिडचं कन्व्हर्जन तुम्ही लिक्विडला करू शकता बाय हिटिंग दॅट सॉलिड. ओके, इफ दॅट लिक्विड्स अंडरगोज हिटिंग कंडिशन दे कॅन बी कन्व्हर्टेड टू द गॅसेस फिजिकल स्टेट. हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे एकच कंपाऊंड, आता आपण म्हटलं समजून चला फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड CO2. कार्बन डायऑक्साईड जर का आपण घेतलं तर आपल्याला माहिती आहे इट इज द गॅसेस इन फिजिकल स्टेट. त्याची फिजिकल स्टेट काय तर गॅस आहे. पण जर आपण त्या गॅसचं एकदम टेम्परेचर कमी केलं आणि प्रेशर वाढवलं, गेल्या वर्षी शिकलाय तुम्ही, बाय इन्क्रीजिंग द प्रेशर अँड बाय डिक्रीजिंग द टेम्परेचर व्हॉट हॅपन्स हियर दॅट गॅसियस फिजिकल स्टेट कॅन बी कन्व्हर्टेड टू द लिक्विड. म्हणजे तुम्ही टेम्परेचर जर कमी केलं, याच्यामधून हीट काढून घेतली, लक्षात येतंय का बघा.
आणि जर प्रेशर वाढवलं तर गॅसेस कॅन बी कन्व्हर्टेड टू देअर लिक्विड स्टेट, म्हणजे तुम्हाला लिक्विड कार्बन डायऑक्साइड पण मिळू शकतो बाळांनो, लक्षात घ्या. when you can again decrease the temperature and increase the pressure, at that time what happens here, that liquid state can be converted to the solid state. that is nothing but there is the solid carbon dioxide is also present. म्हणजे आपल्याला कार्बन डायऑक्साइड जरी गॅस असला तरी तुम्ही त्याचं सॉलिड कार्बन डायऑक्साइड सुद्धा तयार करू शकताय. म्हणजे एक लक्षात घ्या, या टॉपिक मध्ये काही वेळा तुम्हाला असं येणार आहे की दॅट वन इज नथिंग बट सॉलिड नायट्रोजन. लक्षात येत आहे का बघा. मग नायट्रोजन तुमच्या डोळ्यापुढे आला की तुम्ही काय म्हणता, इट इज द गॅसेस इन स्टेट, देन हाऊ इट इज अ सॉलिड. पण आपण जर का त्या गॅसेसचं टेम्परेचर कमी करून प्रेशर वाढवलं तर मात्र गॅसेसचं कन्व्हर्जन लिक्विडला आणि लिक्विडचं कन्व्हर्जन कशाला होणार आहे, तर सॉलिडला होणार आहे. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर ईच अँड एव्हरी मॅटर कॅन बी एक्झिस्ट आउट ऑफ दिस 3 फिजिकल स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. मग एखादं सॉलिड कधी असतं, तर नंबर फर्स्ट वन वी कॅन कन्सिडर हियर द अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स. जर समजून चाला, आता हे जे पार्टिकल्स आपण घेतो मग त्यातले ॲटम्स असतील, मोलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. पार्टिकल्स म्हटलं की तिन्ही पण येतं, लक्षात घ्या. मग जर हे पार्टिकल्स एकमेकाच्या असे जवळ असतील, बघा मी काय म्हणतोय, बरोबर आहे, किंवा एका रेग्युलर पॅटर्न मध्ये जर का बाइंड झालेले असतील तर ॲट दॅट टाइम दॅट फिजिकल स्टेट इज कॉल्ड द सॉलिड. व्हेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल इन लिक्विड फिजिकल स्टेट व्हॉट हॅपन्स हियर, दीज पार्टिकल्स विच आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर बट दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. मी काय म्हटलं, लक्षात घ्या. म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये काय झालं तर दॅट पार्टिकल्स, ॲटम, मोलिक्युल्स ऑर आयन्स विच आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर, एकमेकापासून थोडेसे लांब आहेत पण दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. मिनिंग ऑफ दॅट वन, सपोज समजून चला फॉर एक्झाम्पल एक आपण आईस क्यूब घेतला, बघा लक्षात घ्या, पटकन विचार करायचा, आणि आईस क्यूब आपण एखाद्या ठिकाणी ठेवला तर लगेच काय तो आईस क्यूब असा कुठेही पळत नाहीये. किंवा मी हा डस्टर इथं ठेवला तर तो इथंच राहणार आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे, कारण त्याची पोझिशन कॉन्स्टंट आहे इथं, तो स्वतःहून कुठं जाणार नाही जोपर्यंत तुम्ही उचलून दुसरीकडे ठेवत नाही तोपर्यंत. पण जर समजून चाला तुम्ही पाणी घेतलं आणि जर का पाणी असं आपण टाकलं खाली तर ते उतरच्या दिशेने वाहत जातं ना. पण असं कधी होत नाही की थोडं पाणी या साईडला आहे, थोडं पाणी त्या साईडला आहे, थोडं चढाच्या बाजूला गेलंय, थोडंसं उतर, असं नाहीये. ते उतरच्या दिशेने जात असताना सगळे मॉलिक्युल्स हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, लक्षात येते का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द मॉलिक्युल्स आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर बट दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, ॲट दॅट टाइम दॅट फिजिकल स्टेट इज कॉल्ड द लिक्विड फिजिकल स्टेट. अँड व्हेन यू कॅन कन्सिडर द गॅसियस फिजिकल स्टेट, यू नो व्हेरी वेल, द ईच अँड एव्हरी पार्टिकल कॅन बी हॅव्हिंग इट्स फ्री एक्झिस्टन्स. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल स्वतःच्या मनाचा राजा आहे, लक्षात घ्या. कोणताही मॉलिक्यूल कोणताही दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर बाइंडिंग नाहीये, कोण कोणावर डिपेंड नाहीये, कोण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. ईच अँड एव्हरी मॉलिक्यूल कॅन बी हॅव्हिंग इट्स फ्री एक्झिस्टन्स ॲट दॅट टाइम, या फ्री मोशन, ॲट दॅट टाइम दॅट फिजिकल स्टेट इज कॉल्ड द गॅसियस फिजिकल स्टेट. सो दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन कन्सिडर हियर सपोज फॉर एक्झाम्पल द सॉलिड, लिक्विड अँड गॅस, ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, नंबर फर्स्ट वन यू कॅन डिफाइन द सॉलिड इन केस ऑफ अ शेप. सॉलिडचा शेप कसा असतो तर आपल्याला माहिती आहे, इट कॅन बी हॅव्हिंग अ रेग्युलर शेप, द रिपीटिंग पॅटर्न ऑफ दॅट ॲटम्स कॅन बी, या पार्टिकल्स कॅन बी ऑब्झर्व्ड इन दॅट सॉलिड. म्हणजे त्याचा शेप आहे का नाही हा ठरलेला आहे, लक्षात घ्या. त्याच मानानं जर का आपण व्हॉल्यूमचा विचार केला, लक्षात येत आहे का बघा, तर त्याचा व्हॉल्यूम हा सुद्धा कसा आहे बाळांनो, तर डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. म्हणजे आपण इथं पण असं म्हणूया, दे कॅन बी हॅव्हिंग अ डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम, ॲट दॅट टाइम दॅट फिजिकल स्टेट इज कॉल्ड द सॉलिड फिजिकल स्टेट. म्हणजे व्हॉल्यूम आणि शेप डेफिनाइट आहे. फॉर एक्झाम्पल डस्टर घेतलं, याचा व्हॉल्यूम तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, लेंथ इंटू लेंथ, लक्षात घ्या, आणि याचा शेप पण ठरलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं जर इफ देयर इज द डेफिनाइट shape and definite volume, at that time that physical state is called as the solid. When you can consider here in case of a liquid can be having a definite shape, definite volume. Liquid ला definite volume आहे, but they does not have definite shape. आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं सकाळी उठल्यानंतर मी 1 लिटर दूध घेतलं, बघा लक्षात घ्या, व्हॉल्यूम फिक्स आहे, लक्षात येतं, डेफिनेट व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे 1 लिटर, बरोबर. पण मी ज्या भांड्यामध्ये ते दूध घेईन त्या भांड्याचा त्याला शेप येईल ना,
बरोबर आहे. समजून चला, मी पसरट भांडं घेतलं, त्याचा शेप चेंज होणार आहे. एक छोटंसं भांडं घेतलं, त्याचा शेप चेंज होणार आहे. म्हणजे लिक्विड इट इज अ सबस्टन्स हॅव्हिंग डेफिनेट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम 1 लिटरच आहे, हॅव्हिंग डेफिनेट व्हॉल्यूम बट नॉट डेफिनेट शेप. ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द लिक्विड. अँड व्हाईल इन केस ऑफ अ गॅसियस स्टेट व्हेन यू कॅन कन्सिडर द गॅसेस डज नॉट हॅव नायदर यू कॅन से नॉट डेफिनेट व्हॉल्यूम नॉर डेफिनेट शेप. म्हणजे गॅसेसला का नाही डेफिनेट व्हॉल्यूम पण नाहीये आणि डेफिनेट शेप पण नाहीये. आपण जर रूम मध्ये घेतलं तर व्हॉल्यूम किती आहे गॅसचा माहित नाही. तुम्ही रूमचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला म्हणजे गॅस आहे असं नाही, तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन गॅस ऍड करू शकता. व्हॉल्यूम किती आहे माहित नाही, त्याचा शेप तर प्रश्नच येत नाही. म्हणजे गॅसेस डज नॉट हॅव डेफिनेट व्हॉल्यूम अँड डेफिनेट शेप. किंवा कदाचित तुम्ही असं म्हणू शकता गॅसेस हॅव्हिंग नायदर डेफिनेट शेप अँड नॉर डेफिनेट व्हॉल्यूम. सो दिस वन इट इज नथिंग बट द सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ओके, नंबर नेक्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अ टेम्परेचर ऑन दी सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द चार्ल्स लॉ, आठवतंय का बघा, सॉरी गेलुसॅक्स लॉ, ज्यावेळेस आपण त्याचा टेम्परेचरचा इफेक्ट घेऊ गॅसवर, बरोबर आहे. जर का गॅसवर टेम्परेचरचा इफेक्ट घेतला तर इच कॅन बी हॅव्हिंग मच मोर इफेक्ट ऑन अ गॅस. For example, as the temperature increases, the volume is also increases at a constant temperature, constant pressure. At that time, it is called the Charles law. Charles law आपल्याला झालाय at a constant pressure, the volume is directly proportional to its absolute temperature. टेम्परेचर वाढवलं की व्हॉल्यूम वाढणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट ठेवा, लक्षात येते का बघा. किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर टेम्परेचर वाढवलं की तुम्हाला प्रेशर पण वाढवायला लागणार आहे. दोन्हीचा अर्थ एकच येतोय. म्हणजे गॅसवर मात्र बाळांनो इफेक्ट ऑफ टेम्परेचर जास्त आहे, त्या मानानं स्लाइटली लेस ऑन दिस लिक्विड अँड व्हेरी व्हेरी लेस ऑन दिस सॉलिड. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर ॲट दॅट टाइम यू कॅन कन्सिडर हिअर द सॉलिड कॅन बी हॅव्हिंग अ व्हेरी व्हेरी लेस इफेक्ट ऑफ द टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल समजून चला तर 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे म्हणून हा पेन आहे आणि लगेच 40 डिग्री झालं म्हणून लगेच तो खराब होईल असं काही नाहीये. इफेक्ट कमी आहे, म्हणजे सॉलिडवर टेम्परेचरचा इफेक्ट एकदम कमी आहे, त्या मानानं लिक्विडवर थोडासा जास्त आहे. आपण असं म्हणूया इथं व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर मोर दॅन सॉलिड. ओके, मोर दॅन सॉलिड दॅट वन इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आणि इथं आपण असं म्हणूया की मोर दॅन लिक्विड द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दॅट द गॅसेस. ओके, म्हणजे थोडक्यात इफेक्ट ऑफ टेम्परेचर झाला. नंबर नेक्स्ट वन अँड द इम्पॉर्टंट पॉइंट अँड दॅट वन इज नथिंग बट द इंट्रामोलिक्युलर स्पेस. हे जरा थोडंसं लक्षात घ्या, महत्वाचं हेच आहे, मला हे सांगायचं म्हणून मी आपण ते जरा थोडंसं रिव्हिजन केलं. इंट्रामोलिक्युलर म्हणजे मोलिक्युल मधली स्पेस, किंवा आणखीन आपण अजून एक घेतो इंटरमोलिक्युलर स्पेस. दोन्हीही शब्द मी मुद्दामून लिहितोय, लक्षात येतंय का बघा. इंटरमोलिक्युलर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द इंटरमोलिक्युलर अँड इंट्रामोलिक्युलर. एका वाक्यात सांगतो. इंटर मीन्स बिटवीन द टू डिफरंट मोलिक्युल्स आणि इंट्रा मीन्स विद इन द सेम मोलिक्युल. ह्या टर्म्स थर्मोडायनॅमिक्स मध्ये झालेल्या आहेत आपल्याला. आता मला सांगा, मला जर का या दोन ऍटम्स मधलं किंवा पार्टिकल्स मधलं डिस्टन्स घ्यायचं आहे, इथलं, हे बघा हे इथलं, बरोबर आहे. हे जर डिस्टन्स घ्यायचं आहे तर हा पार्टिकल वेगळा आहे, हा पार्टिकल वेगळा आहे. मग मी कोणती इथं टर्म वापरली पाहिजे, तर हा पार्टिकल वेगळा आणि हा पार्टिकल वेगळा आहे, तर त्याला म्हणलं काय पाहिजे, इंटरमोलिक्युलर स्पेस. मी मुद्दामून इंट्रा पण का दिलं लक्षात आलं. आणि जर का विद इन द सेम पार्टिकल असेल तर ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द इंट्रामोलिक्युलर. म्हणजे उदाहरणार्थ साधं एक्झाम्पल देतो. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर हिअर दिस वन इट इज द वॉटर मोलिक्यूल अँड दिस वन इट इज द अनदर वॉटर मोलिक्यूल. या वॉटर मोलिक्यूल मधल्या वॉटर मोलिक्यूल मध्ये विद इन द सेम वॉटर मोलिक्यूल, तर मग त्याला म्हणायचं इंट्रामोलिक्युलर. अँड विद इन दिस टू, लक्षात येतंय का बघा. म्हणजे उदाहरणार्थ आपण याला इथं ऑक्सिजन जोडतो, हा असा, बिटवीन दॅट वन इज कॉल्ड द हायड्रोजन बॉन्डिंग. मग हे जर घेतलं तर बिटवीन टू डिफरंट मोलिक्यूल दॅट इज कॉल्ड द इंटरमोलिक्युलर. म्हणजे आपल्याला जी लागणार आहे बाळांनो, दॅट वन इज द इंटरमोलिक्युलर स्पेस ऑफ दॅट सॉलिड, लिक्विड अँड गॅस. एकदम सोपा आहे. When you can think about the intermolecular space in case of a solid, that is the force of attraction between these two atoms या particles, it is a very very greater one. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, फोर्स ऑफ रिपल्शन एकदम कमी आहे. अँड देअरफॉर द पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन दॅट सॉलिड दे आर टाइटली बाइंड विथ इच अदर. एकमेकाशी घट्ट बांधलेले आहेत. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द इंटरमोलिक्युलर स्पेस बिटवीन दिस टू पार्टिकल्स, इट इज अ व्हेरी व्हेरी लेस इन केस ऑफ अ सॉलिड. इंटरमोलिक्युलर स्पेस एकदम कमी असणार आहे. दोन मोलिक्युल मधलं डिस्टन्स समजून चला, हे घ्या, हे घ्या, इथलं कुठलंही घ्या,
इंटरमोलिक्युलर डिस्टन्स एकदम कमी आहे, म्हणून तर दे आर टाइटली बाइंड विथ इच अदर. व्हेन यू कॅन कन्सिडर इन केस ऑफ अ लिक्विड इट कॅन बी हॅव्हिंग अ लेस intermolecular distance. This one it is the intermolecular distance between these two particles. This one it is the intermolecular distance between these two particles. They are slightly away from each other. म्हणजे त्या दोघांच्या मधलं काय झालं, डिस्टन्स वाढलं, लक्षात घ्या. ते स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर बट दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे दॅट इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज द लेस, नो प्रॉब्लेम. फोर्स ऑफ रिपल्शन इज मोर ॲज कन्सिडर्ड टू द सॉलिड. लक्षात येतंय का बघा. म्हणजे याप्रमाणे याच्यामध्ये थोडीशी काय असणार आहे, जास्त असणार आहे. याच्यामध्ये एकदम कमी, याच्यामध्ये थोडीशी कमी. म्हणजे आपण काय म्हणू, इथं आपल्याला काय म्हणता येईल, तर दॅट वन इज नथिंग बट द इंटरमोलिक्युलर स्पेस. किंवा याच्यामध्ये जर कमी असेल तर थोडीशी जास्त लिक्विड मध्ये असणार आहे. आणि गॅसेस मध्ये मात्र काय असणार आहे, तर इट इज द मोर इंटरमोलिक्युलर स्पेस. कारण ईच अँड एव्हरी मोलिक्युल कॅन बी हॅव्हिंग इट्स फ्री एक्झिस्टन्स. म्हणजे दोघांच्या मध्ये जर भरपूर जर समजून चला जागा असेल तर दे कॅन बी हॅव्हिंग द मोर इंटरमोलिक्युलर स्पेस ॲट दॅट टाइम दॅट आर कॉल्ड एज द गॅसेस. ओके, म्हणजे धिस वन इट इज नथिंग बट द फिजिकल स्टेट ऑफ अ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. बट व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल, जरा थोडंसं शेवटचं वाक्य लक्षात घ्या की देर आर द सम सॉलिड्स विच कॅन बी हॅव्हिंग अ व्हेरी 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 लो मेल्टिंग पॉइंट, while some solids can be having a very very high melting point. For example, जर मेल्टिंग पॉइंटचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे बाळांनो, when you can consider the melting point, the gases can be having a very very less melting point. लक्षात येतंय का बघा. त्या मानानं लिक्विडचा मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि त्या मानानं इथं सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट हा जास्त असणार आहे. म्हणजे मेल्टिंग पॉइंट गॅसचा कमी आपल्याला माहिती आहे, त्यापेक्षा लिक्विड जास्त, त्यापेक्षा सॉलिडचा जास्त. मेल्टिंग पॉइंट म्हणतोय मी, लक्षात आलं. आणि सॉलिडच्या बाबतीमध्ये आपण मेल्टिंग पॉइंट घेतो आणि ह्याच्यामध्ये लिक्विडच्या बाबतीमध्ये आपण बॉइलिंग पॉइंट घेतो. आता एक लक्षात घ्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस आपण मेल्टिंग पॉइंटचा विचार करतोय ना, तर ऍट दॅट टाइम दोन एक्झाम्पल जर लक्षात राहिली तर ठेवा. नंबर फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट द हेलियम, सॉलिड हेलियम. म्हणजे हा गॅस आहे, तुम्हाला माहिती आहे, इट इज द इनर्ट गॅस. Solid helium, the melting point for this one, it is a 0 Kelvin. That one is nothing but the minus 273.15 लिहा, नाही लिहिलं तरी चालेल, डिग्री सेल्सिअस. म्हणजे हेलियम हा जो गॅस आहे तो एकदम हलका आहे, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आणि हेलियमचा जर का तुम्ही सॉलिड तयार केला, लक्षात घ्या, म्हणजे टेम्परेचर जर कमी केलं तर बाळांनो त्याचा मेल्टिंग पॉइंट 0 केल्विन आहे. दॅट वन इज कॉल्ड ॲज द 0 ॲब्सोल्यूट. लक्षात घ्या, ऍक्च्युअली 0 ॲब्सोल्यूट इज नथिंग बट अ टेम्परेचर ॲट विच द ईच अँड एव्हरी गॅस कॅन बी हॅव्हिंग द व्हॉल्यूम 0. प्रत्येकाचा व्हॉल्यूम 0 होतो, ते आपलं तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे. म्हणजे इथं हेलियम सॉलिड घेतलं तर त्याचा मेल्टिंग पॉइंट हा 0 केल्विन आहे. आणि इथंच जर समजून चाला, आणखीन एक आपल्याला माहिती असलेलं सॉलिड घेऊया, दॅट वन इज नथिंग बट द डायमंड. हिरा आपण म्हणतो, बरोबर आहे. इट इज नथिंग बट द ॲलोट्रॉप ऑफ अ कार्बन. डायमंडचा मेल्टिंग पॉइंट मात्र किती आहे, तर इट इज ॲट अबाउट 3500 डिग्री सेल्सिअस. काही पुस्तकामध्ये 3550 दिले, काही प्रॉब्लेम नाहीये. ॲट अबाउट म्हटलं आपण, ॲट अबाउट द 3500 डिग्री सेल्सिअस. धिस वन इट इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ अ डायमंड. म्हणजे when you can consider the melting point can be also having each and every solid having a different melting points, and depends on that melting point you can calculate what is the purity of that solid also. म्हणजे समजून चला, फॉर एक्झाम्पल एखाद्या सॉलिडचा, बघा मी काय म्हणतोय, समजून चला मी नॅफ्थॅलिन घेतलं. लक्षात घ्या, ऍक्च्युली हे सगळं आपलं काय चाललंय, इंट्रोडक्शन चाललंय. नॅफ्थॅलिन घेतलं. नॅफ्थॅलिन म्हणजे आपल्याला माहिती आहे, व्हेन यू कॅन कन्सिडर देर आर द 2 बेन्झीन रिंग विच आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. दोघंही एकमेकापासून लांब नाहीयेत, लक्षात घ्या. म्हणजे समजून चला, हे आपण असे डबल बॉन्ड काढले ना, तर ही इथं येणार आहे, इथं येणार नाहीये. आणि नॅफ्थॅलिनचा फॉर्म्युला बघा बाळांनो, कार्बन किती आहेत आणि हायड्रोजन किती आहेत, एकदम सिंपल आहे. इथं कार्बन घेतलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, म्हणजे कार्बन 10 आहेत. हायड्रोजन व्यवस्थित बघा, 1 2 3 4 5 6 and 7 8, म्हणजे हायड्रोजन 8 आहेत, बरोबर आहे. मग C10H8 दॅट इज नथिंग बट द नॅफ्थॅलिन, ज्याला आपण डांबर गोळी म्हणतो. लक्षात येतंय का बघा. द मेल्टिंग पॉइंट फॉर दॅट वन इट इज द 80 डिग्री सेल्सिअस. जनरली जर प्युअर नॅफ्थॅलिन असेल तर त्याचा मेल्टिंग पॉइंट 80 डिग्री सेल्सिअस आहे. आणि जर का कमी जास्त होत असेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे, तर थोडंसं का होईना मिक्सिंग काही नसणार आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं जर आपण घेतलं तर प्युरिटी ऑफ दॅट सबस्टन्स या सॉलिड विच कॅन बी डिटरमाइंड बाय द मेल्टिंग पॉइंट. आणि हे गेल्या वर्षी तुम्हाला बेसिक टेक्निक्समध्ये झालेलं आहे. म्हणजे ही इंट्रोडक्शन आपली क्लिअर झाली. आता नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण काय करणार आहे, तर व्हेन यू कॅन कन्सिडर द डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड्स, दॅट वन इज नथिंग बट द व्हेन यू कॅन कन्सिडर द
isomorphism, polymorphism. After that there are the two types of solid, crystalline solid and amorphous solid. हा सगळा भाग जो आहे तो हळूहळू आपण काय करूया, पूर्ण करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.